तर मलाच धन्यवाद बोलावं लागेल की रोजच्या कामामधून आम्हाला खरंच इतका वेळ मिळत नाही की या सगळ्या गोष्टी पण अडवतात. कारण ज्यावेळेस लोकांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतात त्यानंतर ते आमच्यापर्यंत पोहोचतात. पण आज जे सादरीकरण होतात त्यामधून जी गोष्ट मला जाणवली की आमच्यापर्यंत ज्या गोष्टी पोहोचतात एक वकील म्हणून, तर त्याआधी काय नक्की घडतं एका माणसाच्या कुटुंबामध्ये, एका घरामध्ये, आणि त्यामुळे एवढे प्रॉब्लेम क्रिएट होतात की जिथे त्या माणसाला कोर्टाची पायरी चढावी लागते. तर म्हणजे कायदेशीर सल्ला देण्याआधी मला असं वाटतं की जिथं आपण चुकतोय तर तिथे मला असं वाटतं की प्रॉपर्टी, पैसा कमवणे याच्या मागे ज्यावेळेस आपण लागतो त्यानंतर आपण जी गोष्ट मिस करतो ती म्हणजे आपलं नातं जपण्याचं. एक आई वडील म्हणून आपण, एक मुलगा म्हणून मी पण तीच गोष्ट आज मला पण वाटत होती की मोस्टली मी दिल्लीमध्ये असतो, तर खूप कमी वेळ भेटतो मला की पॅरेंट्ससोबत टाइम स्पेंड करावा. आणि इवन आम्ही दोघे भाऊ आहोत, तर माझा भाऊ पण जर्मनीमध्ये राहतो. सो इट्स व्हेरी रेअर की पूर्ण फॅमिली आम्ही सोबत असतो. सो आज तोच अनुभव होता की प्रोबॅबली एक नॉट नाव बट 5 years 10 years नंतर जे नाटकमध्ये मी बघत होतं कदाचित माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये पण ही गोष्ट असू शकते की जिथे पॅरेंट्स पण एकटे फील करतील की नाही ऑल्सो नीड देम, की आपण त्यांना शिकवलं आणि आज ते इतके मोठे झालेत की ते आमच्यासोबत नाही आहे. सो यस तर मी विल ॲक्च्युली थँकफुल आहे मॅमसाठी की खरंच तुम्ही माझ्यासाठी एक नवीन दृष्टिकोन दिला की हा माझं आयुष्य फक्त तेवढंच नाही आहे की मी जे एक माझं करिअर म्हणून बघतोय. येस, मी सुप्रीम कोर्टमध्ये ॲडव्होकेट रेकॉर्ड आहे आणि पॅरेंट्सला ऑब्व्हियसली प्राऊड फील करतात ते, बट देर इज अ सेकंड साईड की येस कुठेतरी ते पण एकटे आहेत. आणि येस आज ती गोष्ट मला पण स्वतःला जाणवली ती. आणि कायदेशीर सल्ल्याने जर सांगायचं म्हटलं तर सगळ्यांचा जिव्हाळ्याचा एकच विषय असतो, पैसा आणि प्रॉपर्टी. कारण ऑलमोस्ट कोर्टापर्यंत पोहोचणारे कुटुंबातले सर्व वाद हे प्रॉपर्टीशीच रिलेटेड असतात. तर खरंच प्रॉपर्टी कशी डिस्ट्रीब्यूट करावी, एक सिम्पलची गोष्ट असते की प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट करताना ज्यावेळेस तुम्ही मुलांचा विचार करता किंवा तुम्ही त्या प्रिय व्यक्तीचा विचार करता की मी कमवलेली प्रॉपर्टी त्या व्यक्तीला कशी दिली पाहिजे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण एक विचार केला पाहिजे की आज मी ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीच्या नावावर करतोय. ती प्रॉपर्टी माझ्या हातातून गेल्यानंतर एक उतार वयामध्ये किंवा एक पर्टिक्युलर एजमध्ये तुमच्या स्वतःकडे काय शिल्लक असणार आहे. सो एक मराठी खूप छान चित्रपट मोस्टली सर्वांनी बघितलाच असेल, नटसम्राट म्हणून. सो त्याच्यातला एक छान डायलॉग होता की तुम्ही कधीच विसरणार नाही आणि तो मी म्हणजे नक्की मला इथे सांगायला आवडेल की तोंडासमोरचं ताट देऊ पण बसायचा पाठ देऊ नये. सो देर इज अ रिझन बिहाइंड इट की ज्यावेळेस घरात वाद होतात आणि सपोज तुम्ही जिव्हाळा आणि प्रेमापोटी तुमची प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करून दिली असेल, म्हणजे इव्हन मी मुलगा म्हणून पण एक गोष्ट सांगताय तुम्ही, पण एक कायदेशीर सल्लागार म्हणून मी एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस तुम्ही तुमची प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करून दिली असेल आणि जेव्हा तुम्हाला खरंच त्याची गरज असेल आणि ते तुमच्या जवळ नसेल, कदाचित प्रॉपर्टी त्यांनी सोडवून करून ते बाहेर निघून गेले असेल बाहेरच्या देशात, बाहेरच्या सिटीमध्ये, कुठे पण, तर खरंच तुमच्या वृद्धाश्रमाची वेळ येऊ शकते आणि त्याला जबाबदार तुमचे मुलं आहात की तुम्ही आहात. तर तो एक विचार करण्यासारखा मुद्दा. तर माझा सल्ला एवढाच असेल की प्रॉपर्टी ज्यावेळेस तुम्ही डिस्ट्रीब्यूट करणार असेल कोणासाठी, तर इमोशन्समध्ये, कायद्यासमोर इमोशन्स काम नाही करत. ही गोष्ट तितकीच विचार करण्यासारखी आहे की तुम्ही या एक वेळेस प्रॉपर्टी ट्रान्सफर केली तर इट डझंट अबाउट की ती प्रॉपर्टी तुम्ही इमोशन्समध्ये किंवा आउट ऑफ लव्ह अफेक्शन तुम्ही ट्रान्सफर केली, इट डझंट मॅटर. कारण ज्या प्रॉपर्टी तुम्ही एकदा ट्रान्सफर केल्यानंतर ही इज गोइंग टू बी ओनर, तर तुमचा अधिकार पूर्ण संपलेला असतो. सो बी केअरफुल अबाउट इट. आणि मी एवढंच सांगेल की ज्यावेळेस तुम्हाला प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची असेल तर ऑलवेज इट विल बी अ कंडिशनल. जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी, मुलीसाठी किंवा प्रिय व्यक्तीसाठी ह्या अपेक्षेने प्रॉपर्टी ट्रान्सफर करत आहात की ह्या व्यक्तीने पुढे जाऊन माझा सांभाळ करावा, तर तुम्ही गिफ्ट डीड करू शकता, विल करू शकता, बट त्याच्यामध्ये कंडिशन अशी असली पाहिजे की ही व्यक्ती उतार वयामध्ये ज्यावेळेस मला गरज असेल त्यावेळेस ती माझी काळजी घेईल. तर याच्यासाठी 2007ला लॉ पास केलेला होता, वेलफेअर अँड मेंटेनन्स सिनियर सिटीजन आणि पॅरेंट्ससाठी. तर त्या अंडर सपोज तुमच्याकडून प्रॉपर्टी ट्रान्सफर जरी झाली मुलांच्या नावाने किंवा मुलीच्या नावाने, तुमच्या जो कोणी प्रिय व्यक्ती असेल, आणि त्या व्यक्तीने
तुमच्या उतार वयामध्ये तुम्हाला गरज असताना सांभाळण्यास नकार दिला, तर त्यावेळेस तुमच्याकडे एक अधिकार दिलेला आहे त्याच ॲक्टच्या सेक्शन 23 अंडर की तुम्ही ते ॲग्रीमेंट कॅन्सल करू शकता. सो ते एक पॉवरफुल वेपन आहे की ठीक आहे, इट्स नॉट अबाउट की तुम्ही प्रत्येक गोष्टीला भावनिक पद्धतीने बघा. ज्यावेळेस तुम्ही कायद्याचा विचार करता, प्रॉपर्टी ट्रान्सफर अशी गोष्ट आहे की तुम्ही ती गोष्ट कमवण्यासाठी पूर्ण आयुष्य घातलेलं असतं आणि सपोज कदाचित मी म्हणेल की तुमच्या उतार वयामध्ये तो तुमचा आधार असू शकता. म्हणजे एका व्यक्तीने सपोज एक मिडल क्लास पर्सनचा एक विचार जर केला मी सामान्य, तर एक घर, सेव्हिंग हार्डली 20-25 लॅक्स किंवा मॅक्सिमम थोडे अजून चांगला जॉब 50 लाख. आणि ह्या गोष्टी आपण का करत असतो, एक आपण विचार जर केला तर आपण साधारण तरुणपणापासूनच जॉब करत असतो, तर ऑलमोस्ट 50 किंवा 60 पर्यंत आपण जॉब करत असतो. मग एवढं वर्ष आपण जे हार्डवर्क करतो, इन्व्हेस्टमेंट करतो आपल्या स्वतःच्या आयुष्याची, ती गोष्ट कमवण्यासाठी, आणि ती गोष्ट तुम्ही एक सहजासहजी दुसऱ्या व्यक्तीला दिल्यानंतर तुमच्याकडे स्वतःचा काय राहणार आहे. तर त्यावेळेस ही गोष्टीचा खूप विचार केला पाहिजे की एका वयामध्ये खरंच मी माझ्या मुलांवरती किंवा दुसऱ्या व्यक्तीवरती अवलंबून असणं कितपत योग्य आहे. तर माझं एवढंच मत असेल की ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर्टी ट्रान्सफर कराल तर ऑलवेज मेक इट कंडिशनल. कधीच ॲब्सोल्यूट सेल कोणत्याही प्रॉपर्टीचं तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी कधीही करू नका. आणि मोस्टली इमोशन्समध्ये सर्वात जास्त गोष्ट केली जाते, मी जे ऑब्झर्व करतो ती म्हणजे गिफ्ट डेट. मुलासाठी मुलीसाठी खूप इझिली केली जाते गिफ्ट डेट की ठीक आहे माझाच मुलगा आहे. मोस्टली लोक जसं शेअर्स वगैरे असतील किंवा गोल्ड वगैरे असेल ते इझिली ट्रान्सफर करून देतात. बट मेक शुअर दॅट की तुम्ही ज्या व्यक्तीला देतात ती व्यक्ती खरंच तुमच्यावरती तेवढंच प्रेम करतं की आज तुमच्यासोबत ती खरंच ह्या व्यक्ती ह्या रिझनमुळे की फक्त तुमच्याकडे ती प्रॉपर्टी आहे आणि उद्या ती नसेल तर ती व्यक्ती तुमच्यासोबत असेल का. कारण कदाचित मला असं वाटतं ती प्रॉपर्टी भेटल्यानंतर ऑलमोस्ट महिन्याभरातच तुम्हाला तुमचा रिझल्ट कळत असेल. सो एक सिनियर सिटीजनच्या दृष्टीने जर बघितलं, कारण मोस्टली आपण ह्या गोष्टी कमवतात आपलं मोस्टली 45-50 पर्यंत झालेलंच असतं. म्हणजे आपल्याला माहिती असतं पुढचं आयुष्य आपलं कसं असणार आहे, किंबहुना मुलांचा स्वभाव पण कळलेला असतो. तर त्यावेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट जी टाळलं पाहिजे भावनेच्या घरामध्ये ते म्हणजे गिफ्ट डेट करणं. सेफेस्ट चॉईस आहे की बिल करणं, किंवा बिलमध्ये पण त्यामध्ये ऑप्शन आहे की तुम्ही ऑब्व्हियसली ते आफ्टर डेथ एक्झिक्यूट होतं, तर त्यामध्ये पण तुम्ही मुलांवर तुमचा जर ट्रस्ट असेल तर ऑलवेज मेक इट कंडिशनल की त्या मुलाने पर्टिक्युलर कंडिशन की सपोज त्याने एक चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, त्यानंतरच ती बिल आणि ती प्रॉपर्टी त्या मुलाला भेटेल. म्हणजे तुमचं असं पण नसेल की ती प्रॉपर्टी एक अशा व्यक्तीकडे जाईल जरी तुमचा मुलगा असला की ती प्रॉपर्टीचा काही यूज नसणार आहे. सो ऑलवेज मेक इट की त्या व्यक्तीने काहीतरी योग्य केलं पाहिजे की त्यानंतरच त्या व्यक्तीचा त्या प्रॉपर्टीवरती अधिकार असला पाहिजे. सो माझं एवढंच मत आहे की कोणतीही प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना किती प्रिय व्यक्ती असेल तर कधीच इमोशन्समध्ये करू नका. एक फक्त